मोठा मान आणि वैभवरावांच्या नावाचे कुंकू लावून राखते सौभाग्याची शान। अरे वा, बोल। आई माझी प्रेमळ, सासूबाई माझ्या हौशी, हेमंतरावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी। अरे वा, सासू असावी प्रेमळ, पती असावेत हौशी, वसंतरावांचे नाव घेते वैशालीच्या हळदी कुंकवाच्या। लावत होते कुंकू त्यात पडला मोती, रवींद्र माझे पती सांगा भाग्य मानू किती। हाय नमस्कार, माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना आजचा दिवस खूप आनंदाचा जावो। तर मैत्रिणींनो, आज आहे माझ्याकडे हळदी कुंकू। तर आता सकाळपासून सगळी कामं आवरलेली आहेत आणि आता 3 वाजलेत आणि मी इथं दूध तापायला ठेवलंय। मसाला दूध बनवणार आहे। तर दूध तापायला ठेवून मध्येच मी इथं आलेले डेकोरेशन करण्यासाठी, म्हणजे डेकोरेशनसाठी काही पतंग आणलेत मी, तर ते डेकोरेट करणार आहे, ते तुम्हाला दाखवते। आणि पुन्हा एकदा किचनमध्ये जाऊन मी दूध बनवायला घेतलं, कारण म्हटलं आधी हे काम कंप्लीट करूयात। तर त्याच्यामध्ये मी रेडीमेड जो मसाला असतो ना तोच टाकते, म्हणजे संध्याकाळी बायका येतात तेव्हा कोणी कोणी स्नॅक्स देतं, पण मी नेहमी मसाला दूधच देते। आणि खरं सांगायचं तर घर डेकोरेट करण्यापासून स्वतः तयार होईपर्यंत सगळी कामं मॅनेज करायची असतात। आणि स्नॅक्स द्यायचं म्हटलं की खूप घाई गडबड पण होते आणि कोण ते घेत सुद्धा नाही, त्यामुळे ते राहून सुद्धा जातं। तर आता मी मसाला दूध बनवून आता इकडे डेकोरेशनसाठी आलेली आहे। डेकोरेशन म्हणजे खरं तर ती पूजाच असते। आणि माझ्याकडे विठ्ठल रुक्मिणी आहेत, किती सुंदर मूर्ती आहे, तुम्ही नेहमी बघताच ती। आणि आज तर एकादशी सुद्धा आहे, त्यामुळे तर विशेष महत्त्व आहे। आणि मला नेहमीच विठ्ठल रुक्मिणीची सुंदर अशी पूजा करायला आवडते। खरं तर घर सजवणे हे माझ्या आवडीचं काम, आणि त्यातून विठ्ठल रुक्मिणीची पूजा म्हणजे तर माझ्या मनाच्या अगदी जवळची। खूप खूप प्रसन्न वाटतं मूर्तीकडे बघितलं की। रांगोळी काढायला दारामध्ये एवढी जास्त जागा नाही, खरं तर ती पैठणीची वगैरे रांगोळी असते ना साडीची, ती काढायची होती, पण तिथे एवढी जागा नाही, म्हणून म्हटलं चला ही जी माझ्याकडे चंद्रकोर साडी आहे ना, तर तिचीच असं छान डेकोरेशन करूया। आणि ही साडी मला गिफ्ट म्हणून मिळाली, तिला अजून मी पिको फॉल वगैरे काही केलेलं नाहीये। तर म्हटलं अनायासे आपल्याकडे आता चंद्रकोर साडी सुद्धा आहे, तर सगळ्या पारंपरिक दागिनेने छान असं डेकोरेशन करूयात। खरं तर मला अजून स्वतःला पण तयार व्हायचं होतं, पण ही सगळी सजावट करण्यात मला जास्त इंटरेस्ट होता। आणि दिवाळीतलं सुद्धा भरपूर डेकोरेशनचं वगैरे माझ्याकडे आहे, तुम्ही माझा व्लॉग बघितलाच असेल दिवाळीतला। तर हे असं डेकोरेशन मी केलंय आणि वाजलेत बघा किती, 4:45 वाजलेत। आणि एकदा एखादी गोष्ट करायला घेतली ना की कधी त्याच्यामध्ये आपण रमून जातो ना, वेळेचं भानच राहत नाही। तर मी आज ही साडी नेसणार आहे। खरं तर साडी घेऊन 1 वर्ष झालं। भांडूपमधलं जे अस्मिरा आहे ना दुकान, तर तिथून मी ही साडी घेतलेली आहे। भांडूपला माझी मामा आणि मावशी सुद्धा राहतात, तर जेव्हा मी त्यांच्याकडे गेलेली तेव्हा ही साडी घेतलेली। तर आता हा जो ब्लाऊज आहे ना तर तो व्ही गळा आहे, म्हटलं चला त्याला एक ना पारंपरिक टच देऊया। तर माझ्याकडे ही नथची साडी पिन होती, तर ती मी त्याला इथे लावून टाकली। तर आता मी तयार झालेली आहे। खरं बराच वेळ झाला तयार होऊन, त्याच्यानंतर 3-4 जणी येऊन पण गेल्या, पण मला तेवढा वेळ मिळाला नाही स्वतःला शूट करण्यामध्ये। नंतर लक्षात आलं, अरे आपण जरा शूट करायला पाहिजे कसे तयार झाले ते। तर हा असा लुक आहे। पुढे व्लॉग खूप छान आहे मैत्रिणी, तुम्हाला नक्की आवडेल। खूप सारे उखाणे धमाल वगैरे आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आधी मी सगळ्यात आधी देवपूजा वगैरे केली, आणि कुठलाही छोटासा का प्रोग्राम असे ना, पण पहिले आशीर्वाद आपल्या घरच्या देवाचे घ्यायचे आणि पहिलं वाण देवाजवळ ठेवलं, आणि कोणतीही गोष्ट असू दे ती देवाला स्मरण करायची। म्हणजे अगदी सकाळी उठल्यानंतर सुद्धा पहिली येऊन मी देवाला नमस्कार करते आणि मग बाकीची कामं माझी सुरू होतात। आणि ही सवय मला फार पूर्वीपासून आहे। आणि जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो ना, तेव्हा आपोआपच आपल्या घरामध्ये स्वतःमध्ये सुद्धा एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते। आणि बाहेर सुद्धा एक छोटीशी रांगोळी काढलेली, पण मला ते शूट करायचं राहून गेलं, आणि दिवे सुद्धा लावलेत बाहेर। तर आता इथं धूप लावला। तर आता वाण काय दिलं, तर मागच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं की माझ्या मैत्रिणीसोबत मी वाण बघायला गेले, तेव्हा काही जास्त मिळालं नाही। एक फ्लावरची क्लिप होती, पण ते पण जास्त प्रमाणात नव्हते, तेव्हा मी त्यावेळी काही घेतलं नाही। पण एका दुकानामध्ये मला हे गजरे मिळाले, पण तिथे सुद्धा हीच साईज होती, ह्याच्यापेक्षा मोठ्या साईजचे नव्हते। तर म्हटलं ठीक आहे, हे छान पण दिसतंय। आणि कोणताही प्रोग्राम असू दे, आपण बायकांना तर छान तयार व्हायला आवडतंच, आणि ही अशी गोष्ट हाताशी असली ना की पटकन तयार होणं होतं, सगळ्यांनाच ते आवडेल सुद्धा। आणि आमच्या इथे काही अशा गोष्टींचे फार ऑप्शन नसतात, कारण जसे मुंबई पुण्याला इझिली अशा गोष्टी मिळतात ना, तशा इकडे मिळत नाहीत, खूप शोधाशोध करावी लागते। आणि हे असं डेकोरेशन केलंय, आणि आता मैत्रिणी यायला सुरुवात झाली। या सोनियावाल्यांची बातच काय आवर आहे बाबा, सोनियावाल्यांची बातच काय आवर आहे।
चांदीच्या ताटात सोन्याच्या खेळी शिवलिंगरावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी. अरे वा. प्रत्येक तिरंगी झेंड्यावर अशोक चक्राची खूण. हं. सुनीलरावांचं नाव घेते भालेरावांची सून. अरे वा. पारिजातकाच्या फुलेचा सत्यभामीला छंद रामदास रावांच्या संसारात मला आहे आनंद. अरे वा. मकर संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकवाचा सर्वात मोठा मान आणि वैभवरावांच्या नावाचे कुंकू लावून राखते सौभाग्याची शान. अरे वा. हा, बोल. आई माझी प्रेमळ, सासूबाई माझ्या हौशी, हेमंतरावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. अरे वा. ब्रह्मा विष्णू महेश दिली मुक्ती साक्षात विवेकांचे नाव घेते सर्वांनी ठेवा लक्षात. अरे वा. नाव लक्षात ठेवा. ऐका तरी. ताजमहाला लावली केळी संध्याकाळची लावली केळी रामदास रावांचं नाव घेते संध्याकाळच्या वेळी. आता रिपीट. हा का बोल. महादेवाच्या पिंडीवर बेल घालते वाकून संजयरावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून. अरे वा. लावत होते कुंकू त्यात पडला मोती रवींद्र माझे पती सांगा भाग्य मानू किती. हिमालय पर्वतावर असतात बर्फाच्या राशी रवींद्र नावाचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. मुंबईला पडला पाऊस पुण्याला आलं रोंड वडिलांनी दिलं हुंड भावाने घेतली भांडी मामाने केला आहेर राजा मिस्टरांसाठी सोडावं लागलं माहेर. अरे वा. गुलाबाच्या फुलापेक्षा सुंदर गुलाबाची कळी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी. त्या निमित्ताने नावं कळतात. तिचा नसावा गर्व शिक्षणाचा नसावा अभिमान गरिबांना द्यावी सवलत जयवंतरावांचं नाव घेते हीच करी धंदवलत. ए हा ना खूप भारी आहे खरंच. अरे वा गुड गर्ल. तू छान दिसतेस. तिला दिसेल. ज्यांना आवड नाही त्यांना ती सवड पण मिळणार नाही. तुला हे घे. हे घे. हे घे. हे सगळं फुल पाहिजे. चार बायकांनी सांगायचं तुमचे फॉलोअर्स किती झाले बघितलेत का? 23,000. तर किती छान उखाणे घेतले ना सगळ्या मैत्रिणी आणि खरंच या मैत्रिणींच्यामुळे ना हा कार्यक्रम अजूनच सुंदर झाला. तर आता सगळ्यांना हळदी कुंकवाने वाण देऊन मी त्यांना मसाला दूध देण्यासाठी आली आहे. खरं सांगायचं तर असं अगदी छोट्यातला छोटा प्रोग्राम जरी अरेंज करायचा झाला ना तरी सुद्धा आपली खूप धमचाक होते घरातील सगळं आवरून पण हे सगळं मॅनेज करायला. पण थोडीशी पूर्वतयारी केली ना मग आपल्याला थकायला होत नाही. तर तुम्हाला तर माहितीच आहे मी नेहमी सांगत असते की प्लॅनिंग करायचं कुठल्याही गोष्टीचं तर आठवडाभर आधीपासूनच मी सगळी तयारी सुरू केलेली आणि आज फक्त डेकोरेशनचं काम बाकी ठेवलेलं. बघताय. अरे वा. बसायला जागा नाही देणार. या ना कॅमेरा स्पेशल छान केले.
करिश्मा आली तर तिला सांग यायला. सुजाता बस, सुजाता बस. असू दे तसंच असू दे. बसायला जागा होतीये काय? होय ना. बाय बाळा, बाय. बसा, चला बसा सगळ्यांनी. आता जागा आहे ना. पण आवड जपतात हे महत्वाचं आहे. छान वाटतं आपल्याला, पण प्रसन्न वाटतं ना तेवढं. चांगले असतात व्हिडिओ, घेण्यासारखं असतं त्यात. यावेळेस नाही ना शाळेतच होते. छान वाटलं. शाळेत आहे काय? ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल, श्रीधरांचे नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल. अरे वा. सासू असावी प्रेमळ, पती असावेत हौशी, वसंतरावांचे नाव घेते वैशालीच्या हळदी कुंकवाच्या दिवशी. अरे वा. आणि खूप साऱ्या मैत्रिणी येऊन गेल्या. खूप छान वाटलं. खरं तर हल्ली असं मुद्दामून कोणाकडे जाणं होत नाही किंवा गप्पा वगैरे होत नाहीत. तर अशा हळदी कुंकवाच्या निमित्ताने सगळ्या मैत्रिणी आपण एकत्र जमतो, छान गप्पा होतात. त्या निमित्ताने आपण छान तयार होतं, सगळ्यांचं एकत्रित येणं होतं आणि त्यामुळे आपोआपच आपल्याला फ्रेश वाटतं. आपले हे भारतीय सण, परंपरा, उत्सव सगळे मला एवढे आवडतात ना. आणि ते आपल्या पूर्वजांनी बनवलेतच एवढ्यासाठी की त्या निमित्तानं आपण सगळे एकत्र येतो आणि आनंद वाटतो. खरं तर ना खूप वर्षांपासून मी हे सगळं याच पद्धतीनं करते, पण आता हे सध्या मी तुमच्याशी जे यूट्यूब मार्फत शेअर करते ना त्याचा मला विशेष असा आनंद होतो. खरं तर किती पण पूर्वतयारी केली ना तरी थोडीफार का होईना पण धावपळी होतेच. आणि ही माझी विठू माऊली जिच्यामुळे मला एवढं छान प्रसन्न आणि आनंदी वाटतं. आणि तुम्ही हा कधी अनुभव घेतलाय का मला नक्की सांगा. आपण तर मनुष्य प्राणी आहोत. जेव्हा पण आपण देवापुढे हात जोडताना तेव्हा नेहमी काही ना काही ते स्वतःसाठी मागत असतो. पण पंढरपूरच्या विठ्ठलच्या दर्शनाला जेव्हा आपण जातो ना, विठ्ठल रखुमाईची मूर्ती आपण जिथं पण दिसते आपल्याला तिथे नमस्कार करतो. तर तेव्हा बघा आपल्या मनामध्ये काय भाव असतात. काहीही मागत नसतो आपण तिथं, कुठलेही विचार मनात येत नसतात. फक्त शांत आणि प्रसन्न चित्ताने आपण तिथं उभा असतो आणि एक वेगळाच आत्मिक आनंद आपल्याला मिळत असतो. खरंच खूप छान सुंदर असा हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला. इतकं मन प्रसन्न झालं ना. आणि सगळ्यांनाच ही विठ्ठल रखुमाईची पूजा खूप आवडली. सगळेजण इथे नमस्कार करत होते, विठ्ठल रखुमाई सोबत फोटो काढत होते, व्हिडिओ काढत होते. एकदम प्रसन्न वातावरण झालेलं. सगळ्या येऊन गेलेत. आता वाजलेत बघा किती. खूप छान वाटलं. इतकं छान वाटतं ना असं काही प्रोग्राम असला की. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जाता जाता नेहमीप्रमाणे लाईक करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.